माझं झालेलं आहे स्वयंपाक रात्रीचा. छान अशी बघा इकडे वाटाण्याची भाजी बनवलेली आहे गरमागरम. वाटाणा छान असा उकडून घेतला आणि मस्त असं थोडंसं खोबऱ्याचं वाटण केलं, कांदा वगैरे घालून छान अशी वाटाण्याची मस्त अशी भाजी बनवली. आणि इकडे मस्त अशी टाकलेली आहे परतून. हे बघा जरा वेगळ्या पद्धतीची भेंडी आणि इकडे वाटाण्याची भाजी, इकडे मस्त अशा भाकरी आणि ही बघा ओरडती सारखी, हे बघा. आणि तिकडे काय चालू आहे तर आत्यांचं चालू आहे सारवण, कारण दिवसभर आमची रानातली कामं असतात त्यामुळे काही जमत नाही. मग आत्या असं संध्याकाळचं नाईट शिफ्टला काम करतात माझा स्वयंपाक होईपर्यंत. आणि अशा छान भाकरी, आमच्या इथून रस्ता जवळ आहे त्यामुळे खूप सारा ऊसाच्या ट्रॅक्टरचा आवाज येतो. तर माझ्या चालू आहेत चुलीवर भाकरी. भाज्या झालेल्या आहेत बनवून, गॅसवर भात बनवला आहे. आता मामांना वाढणार आहे मी जेवायला. तर आत्या म्हणलं मी तोपर्यंत घेते सारवून, तू बनवून घे भाकरी. भात बनवला गॅसवर, तर सारवल्यावर खूप छान दिसतं आणि खूप उकळलं की मग धूळ धूळ सगळी उडती झाडू मारताना. म्हणून आत्यांचं मस्त स्वेटर वगैरे घालून चालू आहे झाडणं. तिकडे एक ससे भाऊ बसलेत खायला. ती कुठे गेली? तिकडे बस, चल 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 तिकडे तिकडे जा, तिकडे जा. इकडची सवय लागते यायची स्वयंपाकाची इकडं. तर माझ्या भाकरी कशा झाल्या चुलीवरच्या ते नक्की सांगा. मी आता वाढते मामांना जेवायला. भाकर भाजली छान अशी चुलीवर. तर आत्यांचं चालू आहे सारवण. आत्यांचं सारवण कसं वाटलं ते पण नक्की सांगा रात्रीच्या वेळेचं. काय करायचं, चांगलं दिसण्यासाठी थोडंसं कष्ट पण घ्यावं लागतात. मग संध्याकाळी अशी कामं करून ठेवावं लागतात, कारण थोडीशी रानातली कामं आता खूप आलेली आहेत. गणेश झोपला आहे तिकडे, त्याचा घसा दुखा लागला आहे म्हणून. आणि आता माझं राहिलेलं फक्त भाकरी, बाकीचं झालेलं आहे सगळं बनवून. तर मी वाटते मामांना जेव